नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण CCTV फुटेज चेक करत असतात. त्या फुटेजमध्ये बंगल्याच्या बाहेर येणारा माणूस हा नक्की कोण आहे हे त्यांना आता बघायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, बंगल्याबाहेरील एक फुटेज चेक करत असताना इथे आता बाईकवरून एक माणूस येताना भूमीला दिसतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, हा माणूस आपल्या बंगल्याच्या दिशेनेच येतोय. तेव्हा आकाश म्हणत असतो की फक्त बंगल्याच्या दिशेने येतोय, त्याचा चेहरा तर आपल्याला अजिबात दिसतच नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे पण या पेनड्राईव्हमध्ये तसं काही दिसत नाहीये. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, एक मिनिट, मी दुसरं पेनड्राईव्ह लावतो. तेव्हा इथे आकाश दुसरं पेनड्राईव्ह लावतो, त्याच्यामध्ये तर काहीच दिसत नाही. आकाश म्हणतो, भूमी, अगं याच्यात तर काहीच नाहीये. तेव्हा भूमी म्हणते, हो ना आकाश, तू एक काम कर, आधीचं जे पेनड्राईव्ह आहे ना, ते लावून बघ बरं, त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी दिसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, पुन्हा तेच पेनड्राईव्ह लावलं जातं. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, या माणसावरती पॉज कर. बाईकवरून येणारा माणूस हा तोच आहे जो कदाचित आपल्या घरामध्ये आला होता आणि त्याला मी गोडाऊनमध्ये जात असताना पकडलं होतं, हा तोच माणूस आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला आठवतं, जेव्हा भूमी त्याला अडवायला गेलेली असते तेव्हा त्याने भूमीला धक्का दिलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता आकाशलाही आठवतं, ज्या वेळेला चहाच्या टपरीजवळ तो माणूस चहा घ्यायला गेलेला असतो तेव्हा त्याच्या हातावरती तीच निशाणी असते जी भूमीने बघितलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, हा बघ, हा तोच माणूस आहे ज्याला आपण बंगल्याच्या बाहेर पकडलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की त्याचा चेहरा दिसत नाहीये, पण त्याची बाईक आहे ना, त्याच्या बाईकच्या नंबरवरून आपण त्याची डिटेलिंग काढू शकतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे आकाश, मी जरा त्याच्यावरती झूम करते, तो नंबर व्यवस्थित घे आणि लगेच आपण इथे त्याचा ॲड्रेस शोधून काढूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हवालदार जाधव अपूर्वाला सांगत असतात की अपूर्वा मॅडम, तुम्ही ज्या माणसाचा पत्ता शोधून काढायला सांगितला होता, त्याचं नाव आणि त्याचा पत्ता आम्ही शोधून काढलेला आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, आणि मोबाईल नंबर? तेव्हा इथे हवालदार म्हणतात की नाही, मोबाईल नंबर तर त्याचा नाही मिळाला अजून, पण त्याच्या घराचा ॲड्रेस आणि त्याचबरोबर त्याचं नाव आम्हाला कळलेलं आहे. त्याचं नाव आहे अर्जुन परब आणि तो या ठिकाणी राहतो असं आम्हाला कळलं. मोबाईल लोकेशन अजूनही त्याचं सापडलेलं नाही आम्हाला. प्रयत्न आमचे सुरू आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा विचारते, तुम्ही या घरावरती नजर ठेवली होती? तुम्ही इथे गेला होतात का आतमध्ये? तेव्हा इथे जाधव सर म्हणतात की नाही मॅडम, आम्ही आतमध्ये गेलो नाही. आम्ही सुद्धा तुमचीच वाट बघतोय. म्हणजे आम्हाला जेव्हापासून ॲड्रेस समजलाय, आम्ही लगेच तुम्हाला सांगितलं आणि तुमच्याबरोबरच आम्ही इथे आलो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, ठीक आहे. अपूर्वा आता आलेली असते. ती म्हणते, दरवाजा उघडा, प्लीज दरवाजा उघडा. तेव्हा इथे एक म्हातारी आजी, तिने दरवाजा उघडलेला असतो. ती म्हणत असते की काय झालं, कोण आहात, कोण तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा विचारते की तुम्ही सांगा बरं काकू, तुमच्या मुलाचं नाव काय आहे? अर्जुन परब तुमच्या मुलाचंच नाव आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो, अर्जुन परब माझ्या मुलाचं नाव आहे. तुमचा मुलगा कुठे आहे ते सांगा. तेव्हा आजी म्हणते, हे बघा, 2 वर्ष झाली माझा मुलगा इकडे फिरकलेला सुद्धा नाही आहे. तो खरंच घरामध्ये नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, खरं बोलताय तुम्ही? हे बघा, पोलिसांबरोबर आहे ना खोटं बोलू नका. कारण जोपर्यंत तुम्ही खरं बोलताय तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण जर मला कळलं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय तर मात्र खूप वाईट होईल हां. तेव्हा त्या म्हणतात, नाही हो मॅडम, खरंच काही लपवत नाही आहे. मला खरंच माहिती नाही माझा मुलगा कुठे आहे ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की जा जाधव, जरा इकडे तिकडे शोध घ्या. तेव्हा इथे जाधव घरामध्ये झडती घेतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय झालं, काय सापडलं का? तेव्हा हवालदार जाधव म्हणतात, नाही हो मॅडम, घरातलं रोजचं सामानच आहे आणि कुठेच नाही आहे तो अर्जुन परब. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, तो इथे नाही आहे, पण त्याचे कपडे, एखादा फोटो, काहीतरी इथे असेल ना? तेव्हा इथे हवालदार म्हणतात की नाही मॅडम, त्याच्या रिलेटेड असं काहीही इथे सापडलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा आता म्हणत असते, हे बघा आजी, तुमच्या मुलाचा तुम्हाला जरा तरी पत्ता मिळाला ना की लगेचच मला फोन करायचं, जवळच्या पोलीस स्टेशनला सांगायचं तुमचा मुलगा परत आला होता ते.
त्यानंतर प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते हवालदारांना की हे बघा, मी तुम्हाला जो नंबर ट्रेस करायला सांगितला आहे त्या नंबरचे लवकरात लवकर लोकेशन मला हवे आहेत. मला शोधतोय, आम्ही कामं करतोय अशी कारणं द्यायची नाही. तेव्हा इथे हवालदार म्हणतात की उद्यापर्यंत सगळी डिटेलिंग तुम्हाला दिली जाईल. तेव्हा अपूर्वा आपल्या मनात म्हणत असते की आकाश, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला जितके धागेदोरे मिळतील ना, तितके धागेदोरे मला जमा करायचे आहेत. सोडणार नाही आहे मी तुला आकाश. तुला आणि तुझ्या कुटुंबाला आता खूप काही भोगावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, कसं असतं ना, बाईकचा जो नंबर असतो ना, तो जर ह्या ॲपवरती टाकला ना, तर संपूर्ण डिटेलिंग त्या माणसाची आपल्याला मिळत असते. आता बघ, गाडीचा नंबर मी इथे टाकणार आहे आणि त्यानंतरला त्या माणसाची संपूर्ण कुंडली आपल्यासमोर येईल. तेव्हा इथे आता नंबर वगैरे टाकल्यानंतर त्या माणसाचं नाव आहे निखिल धुरी आणि तो इथे ज्या ठिकाणी राहत असतो ना प्रेक्षकांनो, तिथला आता ॲड्रेससुद्धा मिळालेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो भूमी, त्या माणसाचा ॲड्रेस आपल्याला सापडला आहे. लवकरात लवकर जाऊन त्या माणसाची आपण भेट घेतली पाहिजे. तुला काय वाटतं? तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते की आकाश, पण एवढ्या रात्री तू त्या ठिकाणी एकटा जाऊ नकोस हा. मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही, कारण मी जर आले तर क्षितिजा मागे लागेल. ती हट्ट करेल की मला पण यायचं आहे. पण मी एक काम करते, मी येऊ शकत नाही, पण तू एकटंसुद्धा जायचं नाही आहे. मी प्रशांतला फोन करते आणि प्रशांतला तुझ्याबरोबर यायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी प्रशांतला फोन करते, पण प्रशांतचा फोनच लागत नसतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे प्रशांतचा फोन नाही लागत आहे रे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी जाऊ दे ना, अगं मी जातो ना एकटा, काय झालं त्याच्यामध्ये? तेव्हा भूमी म्हणते नाही नाही आकाश, तू एकटं जायचं नाही आहेस, प्लीज तू एकटा नको जाऊस. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो हे बघ भूमी, माझं जाणं गरजेचं आहे, प्लीज मला जाऊ दे. तेव्हा इथे आकाश आता जात असतो. भूमी त्याला अडवायला येत असताना काचेचं ग्लास फुटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो काचेचं ग्लास फुटल्यानंतर भूमी अजूनच घाबरते. ती येते बाहेर आणि म्हणते आकाश प्लीज प्लीज जाऊ नकोस आता. हे बघ खूप जास्त रात्र झाली आणि मला भीती वाटते. तू एकट्याने तिथे गेलास आणि काही चुकीचं घडलं तर? तेव्हा इथे भूमी म्हणते आणि आधीच माझ्याकडून इथे काचेचं ग्लास फुटले. काच फुटणं हे चांगली गोष्ट नसते, त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमीच्या सांगण्यावरून आकाश थांबलेला असतो आणि त्यानंतर इथे आकाश आणि भूमी दोघेजण आपल्या गाडीमधून सकाळ सकाळ त्या लोकेशनला आता जायला निघालेले असतात. तिथे निखिल धुरी हा आता राहत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो गाडी चालूच होत नसते. तेव्हा आकाश म्हणत असतो आता गाडीला काय झालं, गाडी चालू का होत नाही आहे? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की आपण एक काम करूया, आपण कॅबने जाऊया. तेवढ्यातच तिथे आता अपूर्वा कामानिमित्त फोनवरती बोलत असते. तिचं लक्ष जातं तर इथे आकाश भूमी आता दोघेजण उभी असतात. तेव्हा इथे अपूर्व जात्याने म्हणते काय आकाश दादा काय झालं, गाडी बंद पडली की काय? तेव्हा आकाश म्हणतो हो ना, गाडी चालूच होत नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला सोडू शकते, प्लीज चला ना. कुठे जायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण तिला आता खोटा ॲड्रेस सांगतात, कारण त्यांना आता गुन्हेगाराच्या लोकेशनवरती जायचं आहे. ही गोष्ट आता आकाश अपूर्वाला सांगत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते तुम्ही चला माझ्याबरोबर, मी सोडते तुम्हाला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते नाही नको अपूर्वा, तू जा आमच्यामुळे, तुला उशीर व्हायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणत असते असं काही नाही आहे, मला नाही उशीर होणार. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो अपूर्वाला हवालदार जाधव यांचा फोन येतो आणि जाधव म्हणतात की मॅडम, तुम्ही ज्या माणसाचा नंबर शोधायला सांगितला होता ना, त्या माणसाचा नंबर सापडला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं लोकेशनसुद्धा सापडलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांना म्हणतात की आपल्याला तर क्षितिजाच्या शाळेत जायचं आहे ना. तेव्हा अपूर्वा तू जा, आम्हाला क्षितिजाच्या शाळेमध्ये जायचं आहे आणि क्षितिजाची शाळा पूर्णपणे अपोजिटला आहे आणि तू इकडे जाणार, आमच्यामुळे तुम्हाला वाट वाकडी करावी लागेल. त्यापेक्षा तू एक काम कर, तुझी तू जा, आम्ही जाऊ. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते ठीक आहे, तुम्ही जर एवढं म्हणत असाल तर मी जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता हवालदार म्हणत असतात की मॅडम, तुम्ही ज्या नंबरला लोकेशनला ट्रेस करायला सांगितलं होतं
ते हेच लोकेशन आहे आणि तो माणूस इथेच या गोडाऊनमध्ये लपून बसलाय. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, आता बास झालं, आता या माणसाला कसं पकडायचं ते माझ्याकडे आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता ज्या लोकेशनला अपूर्वा आणि तिची टीम आलेली असते ना प्रेक्षकांनो, त्याच लोकेशनला इथे भूमी आणि आकाश हे दोघेजणसुद्धा आलेले असतात, निखिल धुरी याला पकडायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, हा तोच माणूस आहे ज्या माणसाने अपूर्वाचा मोबाईल पळवलेला असतो आणि हा तोच माणूस आहे ज्याने इथे भूमी आणि आकाश यांच्या रूममध्ये तो टेप रेकॉर्डर ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा त्या ठिकाणी बरोबर पोचलेली असते. तेव्हा आकाश भूमी म्हणत असतात की भूमी, आपण त्याच लोकेशनला आलोय ना? अगं हो, ते बघ तिकडे गोडाऊनसुद्धा दिसतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भूमी बिचारे खूपच जास्त घाबरलेले असतात. नक्की ती व्यक्ती कोण आहे जिने इथे आता आकाश आणि भूमी यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नक्की रागिनी आहे जी त्यांना इथे आता फसवण्याचा प्रयत्न करते, की तो मेघ आहे. मेघसुद्धा इथे आकाशला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त लोकांवरती डाऊट आहे की इथे आकाशला कुणीही पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी, संपत्तीसाठी लुबाडायला येऊ शकतं. असं इकडे आता आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आणि तिची टीम त्या गोडाऊनमध्ये पोचलेली असते. तिथे गेल्यानंतर आजूबाजूला अपूर्वा बघते, तिला कुठे निखिल दिसतोय का? त्यानंतर प्रेक्षकांनो, तिची संपूर्ण टीम आता तिच्या बरोबरीने असते. तर प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी ज्या ठिकाणी आलेले असतात तेच गोडाऊन असतं. बघा प्रेक्षकांनो, बाजूला त्या निखिलचं ब्लेझरसुद्धा लटकवलेलं आहे, जे त्याच्या अंगामध्ये प्रत्येक वेळेला दिसत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आणि तिची टीम ही आता त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं जातं तर काय, इथे आता निखिलला त्याआधीच कुणीतरी मारून टाकलेलं असतं. तेव्हा अपूर्वा म्हणते, उठ उठ म्हणाले ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता निखिलच्या तोंडातून फेस आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता निखिलला कुणीतरी जबरदस्तीने काहीतरी इथे पाजून किंवा भरवून मारलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते की याचा अर्थ निखिलला कुणीतरी मारले, याचा अर्थ एकच होतो, आपण इथे येणार आहोत ही गोष्ट कुणाला तरी कळली असेल आणि हा आपल्याला अपेक्षित ती माहिती देईल, म्हणून इथे याला कदाचित मारण्यात आलं असेल. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की कुणी मारलं असेल ना याला? हे बघा जाधव, आपण इथे येतोय ही माहिती कुठे लीक झाली असेल का? कुणाला तरी कळलं असेल का की आपण इथे याला पकडायला येतोय म्हणून? आणि म्हणूनच आपल्याला काही कळायला नको म्हणून याला मारण्यात आलं असेल. तेव्हा इथे जाधव म्हणतात, कदाचित मॅडम असं झालंही असेल, हा बऱ्याच वर्षापासून इथे राहतोय सुद्धा ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की अरे देवा, शिट, आज मला खूपच मोठमोठे पुरावे हाती लागले असते ज्याच्यामुळे मी त्या आकाश महाजनची वाट लावू शकले असते, पण आता काय करायचं? त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा आता विचार करत असते की काय करूया, या माणसाला मारणारी व्यक्ती कोण असेल? याला मारले म्हणजे नक्कीच या सगळ्याच्या मागे कुणीतरी मास्टरमाइंड दुसराच आहे आणि तो मास्टरमाइंड कोण आहे हे आता लवकरात लवकर सापडलं पाहिजे, असं इथे अपूर्वाला आता वाटत असतं. ती म्हणत असते की आकाश, वाचलास तू. तुझ्या विरोधातले खूप मोठे पुरावे माझ्या हाती लागलेले नाही आहेत, पण ते लागतील. लवकरात लवकर ते पुरावेसुद्धा माझ्या हाती लागतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता हवालदार आलेले असतात. ते म्हणतात, अरे आकाश सर, भूमी मॅडम, तुम्ही दोघेजण इथे, तुम्ही तर अपूर्वा मॅडम यांचे नातेवाईक आहात ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, आम्ही तिचे नातेवाईकच आहोत, पण तुम्ही इथे काय करताय? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आलेली असते. ती म्हणते, जाधव तुम्ही जा, मी बोलते यांच्याबरोबर. तेव्हा अपूर्वा म्हणते, आकाश दादा, भूमी, तुम्ही दोघेजण इथे काय करताय? आणि प्लीज आता असा प्रश्न मला विचारू नका की मी इथे काय करते. मी इथे एका गुन्हेगाराला पकडायला आले होते. मी आणि माझी टीम, आम्ही त्यालाच इथे पकडत होतो. पण तुम्ही अचानकपणे इथे कसे काय आलात? तुम्ही तर क्षितिजाच्या शाळेमध्ये जाणार होतात ना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हो ना, आम्ही आधी क्षितिजाच्या शाळेमध्येच गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की क्षितिजाच्या मॅडम तर सुट्टीवरती गेलेल्या आहेत, त्यामुळे त्या शाळेमध्ये आम्हाला भेटल्याच नाही. मग तिथून आम्ही निघालो. आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं आणि तो आम्ही आता मॅपवरती ते लोकेशन टाकलं.
पण आम्ही त्या लोकेशनवरती न पोचता आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहे असं आम्हाला वाटतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते की आकाशदादा, नेहमी तुमची गुगलवाली बाई तुम्हाला चुकीचं इथे लोकेशन कसं काय पाठवते? म्हणजे बघा ना, मी ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांना पकडायला जाते त्या त्या ठिकाणी तुम्ही आधीच असता. मागच्या वेळेला त्या टाकीजवळ होतात आणि आता या ठिकाणी. मग बरोबर तुम्ही माझ्या पाठीमागेच कसे काय येता? तेव्हा इथे भूमी म्हणते, "अगं अपूर्वा, असं काय करतेस? आम्ही सांगितलं ना तुला, आम्ही या लोकेशनवरती अगं चुकून आलो आहे, जाणून-बुजून नाही." तेव्हा इथे आता हवालदार सरांना अपूर्वाने सांगितलेलं असतं फॉरेन्सिक लॅबला बोलवून घ्यायला. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता फॉरेन्सिक लॅबवाले येणार असतात. तेव्हा इथे लगेच आकाश विचारतो, "पण फॉरेन्सिक लॅब कशाला? ते लोकं इथे काय येत आहेत?" तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, "कारण इथे एका माणसाचा मर्डर झाला आहे. क्राईम लोकेशन आहे हे. त्या ठिकाणी तुम्ही आलात." तेव्हा इथे आता फॉरेन्सिक टीम येते. फॉरेन्सिक टीम आल्यानंतर ती त्यांच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन सुरू करतील. तेव्हा आकाश म्हणत असतो, "हो का? नाही, नाही, सॉरी, चुकलं आमचं. आम्हाला इथे यायला नको होतं." "अपूर्वा, अगं असं काय करतेस? इथे एक खून झाला आहे. एका माणसाला मारले. क्राईम ठिकाणी आपण काय करायचं आहे? चल बरं, चल आपण इथून निघूया." तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, "अगदी बरोबर. तुमचं इथे काही काम नाही आहे. तुम्ही गेलात तरी चालेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला बघायचं असतं की तो माणूस नेमका कोण होता ते. पण इथे आता आकाशने बरोबर बाजी पलटलेली असते. तो म्हणतो, "अगं भूमी, हे क्राईम ठिकाण आहे. अपूर्वाला तिचं काम करू दे. चल आपण तिथून निघूया." तेव्हा इथे अपूर्वा म्हणते की "ठीक आहे. सहज तुमचं इथे काम काही नव्हतं ना, की तुम्हीसुद्धा कामानिमित्तच इथे आला होतात?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "नाही, नाही. या लोकेशनवरती आम्ही चुकून आलो आहे. आमचं इथे काहीही काम नव्हतं." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की "आकाश, अरे बरं झालं बाबा, तिथून आपण त्या अपूर्वाच्या इन्व्हेस्टिगेशनमधून वाचलो. कसे प्रश्न विचारते रे ती." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "हो ना. अगं ती पोलीस आहे ना, ती प्रश्न विचारणारच. पण आपण का घाबरतो? कारण आपल्या मनामध्ये चोर आहे आणि ते अपूर्वाला अजूनपर्यंत माहिती नाही आहे. त्यामुळे आपण तिला काहीही बोललो किंवा तिने आपल्याला काहीही विचारलं तरी आपण लगेच अपसेट होतो, आपण लगेच घाबरतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला तेवढं महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे काही गोष्टी आपण नशिबावरती सोडलेल्या सुद्धा चांगल्या असतात. जे होईल ते होईल. पण इथे आताच रडत-कुडत बसायला नको." त्यानंतर प्रेक्षकांनो, हवालदार सरांनी फॉरेन्सिक टीमला बोलावले हे आता अपूर्वाला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, "भूमी, बरं झालं आपण तिथून कल्टी मारली. अगं तिथे त्या निखिल धुरीचा खून झालाय. म्हणजे नक्कीच कुणाला तरी कळलं असेल की आपण त्या मुलाच्या शोधात इथपर्यंत आलो म्हणून. आणि म्हणूनच त्या लोकांनी बिचाऱ्या निखिलचा खून केला. त्यांना आता त्याच्यापासून धोका निर्माण होता ना. कारण का त्याला जर आपण पकडलं असतं, पोलिसांनी पकडलं असतं, तर त्याला तोंड उघडावं लागलंच असतं. एक ह्याने बरं झालं तो गेला. कारण का त्याला जर पोलिसांनी पकडलं असतं, तर तो आपल्या विरोधात नक्कीच काहीतरी बोलला असता. आणि जसं आपण विचार करतोय तसं तो माणूस जर हा नाही आहे, म्हणजे जो क्रिमिनल माणूस जो आता मेला, तो माणूस निखिल धुरी हा जर एकटा नाही आहे, तर त्याला मारणारी व्यक्तीसुद्धा कुणीतरी आहे ना. कुणीतरी अजून अशी व्यक्ती आहे जी मास्टर माइंड आहे. ती निखिलला इथे प्यादं म्हणून वापरत होती आणि जसं आता त्या प्याद्याचं काम संपलं, तसं त्याला मारून टाकलं असं कदाचित असेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "हो आकाश, तसंच काहीचं असेल. म्हणजे याचा अर्थ आपल्या मानेवरती जी टांगती तलवार आहे ती अजूनही बाजूला झालेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला अजून काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागेल. नेमकं निखिलच्या मागे अजून कुठली व्यक्ती असेल ते आपल्याला कळायला हवं." तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशभूमी योग्य त्या लोकेशनवरती पोचलेले असतात. पण चुकीच्या वेळेला कदाचित रात्रीच इथे जर आकाश आला असता बघायला, तर कदाचित आकाशला तो मिळाला असता. पण इथे रात्र झालेली असते. भूमीला काळजी वाटत असते म्हणून आकाशला जाता येत नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बलदेव म्हणत असतो, "अपूर्वा, मी तुला आधीच सांगितलं होतं, भूमी आणि आकाश यांना दुखवू नकोस आणि आज तू तेच केलंस. तू त्या दोघांना दुखावलंस. हे बघ, मला असं वाटतं की तू जाऊन त्या दोघांची माफी मागितली पाहिजे." त्यानंतर इथे अपूर्वा म्हणत असते की "अरे वा, म्हणजे ही चांगलीच संधी आहे. माफी मागण्याचं नाटक करते आणि त्यांचं बोलणं काही ऐकता येतंय का ते सुद्धा बघते." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की "आकाश बघ ना, अरे आता आपल्याला अजून अलर्ट राहावं लागणार आहे."
त्या माणसाला मारले म्हणजे आता जो माणूस मास्टरमाइंड आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय ना, तो अजून आपल्याला त्रास देतच राहणार. त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे, असं इकडे भूमी म्हणत असते.